फ्रेंड्स, आज करूया हवरीचे लाडू। 2 दिवस वाळत घातलेली ही हवरी धुवून चांगली मस्त मिक्स करून 2 दिवस वाळू घातलेली आहे। आपण आज करणार आहोत हवरीचे लाडू। गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। आता आपल्याला हवरी भाजायची आहे। किलोची हवरी ही अर्धा किलोची हवरी आहे। आपण चांगली हलवून मिक्स करून घ्यायची। आपल्याला हवरी फक्त लालसरच भाजायची, जास्त भाजायची नाही, नाहीतर कडवटपणा येतो। आपण घेतलेली आहे गुळाची ढेप, ह्याची अर्धीच गुळाची ढेप लाडू मध्ये आपल्याला टाकायची आहे। छान अशी लालसर आपल्याला हवरी भाजून घ्यायची आहे। जेव्हा हवरी तडतड वाजायला लागेल तेव्हा ती भाजून झालेली आहे। आता आपण ही परातीत ओतणार आहोत। बघा, अशी छानशी लालसर भाजून घ्यायची आहे। तुम्हाला दिसतीये ना? अशी भाजून घेतल्यावर आता ती परातीत ओतायची। आता आपल्या प्लेटीत ओतून घेतलेलं आहे हे। बघा, तुम्ही हवरी अशीच भाजायची आहे, जास्त भाजू नका, ती कडसर होईल व लाडू छान नाही लागणार। पण जर का आपण हलक्या वातीवर भाजून घेतलं तर हवरी छान होईल। आणि एवढी गुळाची ढेप अर्धी करून टाकायची आहे, हे तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं आहे। गुळाची ढेप अशी फोडून घ्यायची आहे अर्धी। अर्धा किलो हवरीसाठी एवढी गुळाची ढेप बास होईल। छान अशी फोडून घ्यायची आहे। गुळाची ढेप फोडून झालेली आहे। आता आपली हवरी बघा, अशीच लालसर हवरी भाजून घेतल्यावर आपल्याला गुळाची ढेप ही फोडून घेतलेली आहे। तर आता हे ती आपल्याला म्हणजे की हवरी, काही जण हवरी म्हणतात, काही जण ती, आमच्या भाषेत तर हवरीच म्हणतात। ही हवरी आता आपण खलबत्त्यात टाकणार आहोत आणि चांगली कुटणार आहोत, कारण की खलबत्त्यात टाकलेली हवरीचा टेस्ट म्हणजे हवरीच्या लाडूचा टेस्ट वेगळाच असतो। नंतर आपण मिक्सरमधूनही गुळ आणि ते काढणारच आहोत। तर आपण दोन्ही एक सोबत कुटून घेऊया। गुळही टाकायचे, एवढा गुळ घ्यायचा आहे, बघू दिसतोय ना तुम्हाला? एवढा गुळ घ्यायचा आहे आणि ते चांगला कुटून घ्यायचा आहे। थोडं थोडं करूनच कुटावे, ती लई झाली म्हणून मी काढून ठेवले। थोडं थोडं करूनच कुटवून घ्यावे तुम्ही। अर्धा किलो हवरी, पण हवरीचे लाडू खूपच छान असतात खायला, एकदम टेस्टी। थोडं थोडं कुटलं तर वेगळी चव येते व जिभेला मस्त वाटतं। मग पुढच्या वेळेस तुम्हाला कोणीही असो मागतातच ते लाडू। असं छान दणादण कुटून घ्यायचंय। कुटून असं छान असं बारीक करून घेतलेलं आहे आम्ही। आता हे ज्याचा उकड छोटा असेल मोठा असेल त्यानुसार कुठलं तरी चालेल। कोणाला कुटत नसेल, म्हणजे कोणाकडे उकळ नसेल वगैरे, तर त्यांनी मिक्सरमध्ये काढून घेतलं तरी चालेल। छानसं असं कुटून बारीक घेतलेलं आहे, गुळ दिसत नाही तरी आपण एकदा मिक्सर मधून काढणारच आहोत। बघा, तर असं कुटून घ्यायचं आहे। आता आपण हे मिक्सर मधून काढून घेणार आहे चांगलं बारीक, म्हणजे लाडू शाप येतील व मस्त गुटगुटीत होतील। टाकून घ्यायचं आहे। हे मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे, असं बारीक छान असं केलेलं आहे। बघून घ्या, छान अशी पिसून घेतलेली आहे आपण, बारीक बारीक असं करून घेतलेलं आहे आपण पिसून।
बघू शकता तुम्ही, एवढं बारीक ह्याचे लाडू एकदम छान येतील, गुटगुटीत येतील व मस्त. लास्टला आपले लाडू होऊन तयार होतील तेव्हा एकदम भारी दिसतील सुशीत लाडू. बघू शकता तुम्ही, हे असे हे जे लाडू होते असं असं गोल केल्यावर आपण हे लाडू होते. ह्याचे गूळ टाकलेला आहे, चवीला इतके छान लागतात हे लाडू. आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो प्रवासात. आता थोडं थोडं करून आपण काढून घेतलेलं आहे मिक्सर मधून. छान असं बारीक पीस आहे. ह्याचे लाडू एकदम टेस्टी होतात. आता आपण ह्याच्यावर मस्तपैकी तूप टाकणार आहोत, म्हणजे आपल्याला ते मऊ मऊ लागते. आणि तुपातले, साजूक तुपातले लाडू एकदम भारी होते. तर हे तुम्हालाही माहिती आहे. मस्तपैकी तूप टाकून घेतलेलं आहे. मग चांगलं पैकी हे तूप मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे मिक्स करायला लागलं. छानपैकी हे मिक्स केल्यावर आपण छानपैकी लाडू बांधून झाला आहे. आता एक एक लाडू बांधायची सुरुवात झालेली आहे. छान व्यवस्थित असे गुंडाळून गोल आकारचे असे लाडू करायचे आहेत आपल्याला. मस्तपैकी चवीला एकदम बेस्ट आणि टेस्ट मध्ये एकदम बेस्ट आणि चवीलाही खूप बेस्ट. ओ माझ्याकडून फुटला लाडू. काय नाही, पण छानपैकी लाडू असे गोल गोल गुटगुटीत करायचे. प्रवासात एकदम खायला एकदम छान लागतात हा लाडू, होरीचे लाडू. मस्तपैकी संपूर्ण लाडू झालेले आहेत. मस्त खुसखुशीत लाडू झालेले आहेत आपले. आपण एक लाडू तोडून बघणार आहोत. एकदम मस्त टेस्टला बेस्ट असं लाडू हा तिळाचे लाडू म्हणतात. हिवाळ्यामध्ये हे खायला एकदम पौष्टिक आहार आहे. तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकतात व प्रवासालाही नेऊ शकतात, कुठेही कधीही. एकदम मस्त झालेले आहे. हिवाळ्याच्या महिन्यात हे खूप खायला चांगले लागतात आणि पौष्टिक आहार असतो हिवाळ्यात हे आपल्यासाठी. तिळाचे लाडू म्हणतात, तसं तर मी हावरीचे लाडू म्हणते. हावरी म्हणजे तीळ. आपला संपूर्ण व्हिडिओ झालेला आहे. तर गाईज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. खूप मस्त लाडू झालेले आहेत. तुम्ही करूनच बघा हे लाडू. खूप खायलाही छान लागतात. आम्ही दरवर्षी हे लाडू करतो, पण ह्या वेळेस म्हणलं व्हिडिओ टाका तुमच्यासाठी. नमस्कार. RSG Vlogsला चॅनलला सबस्क्राईब करा.